मुंबईतल्या चांदिवली विधानसभा निवडणुकीवरून आता मोठी घडामोड समोर आली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं ईव्हीएम तपासणीला परवानगी दिली आहे। काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी निकालावर प्रश्न उपस्थित करत याचिका दाखल केली होती। त्यानंतर आता 16 आणि 17 एप्रिलला ईव्हीएमची डायग्नोस्टिक चेक होणार आहे। ही तपासणी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मार्फत केली जाईल। 2024च्या निवडणुकीत दिलीप लांडे यांनी खान यांचा पराभव केला होता, त्यामुळे या तपासणीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, यावेळी ईव्हीएम तपासणीला परवानगी देण्यात आलेली आहे। नक्कीच हा ऐतिहासिक निर्णय बोलावा लागेल, कारण आतापर्यंत पाहिलं की ईव्हीएम वरून खूप वाद झाले होते, परंतु आता कोर्टाने म्हटलेलं की ईव्हीएमची तपासणी व्हावी आणि 16 आणि 17 एप्रिलला एक स्पेशल पथक येणार आहे, त्याची तपासणी करणार आहे। हे असं पहिल्यांदा घडतंय। खरं तर हा वाद 2024 साली नसीम खान आणि दिलीप मामा लांडे शिवसेनेचे यांच्यामध्ये होता। दिलीप मामा लांडे हे निवडणूक लढले होते चांदिवलीतनं आणि ते जिंकून आले होते, आणि त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करत नसीम खान यांनी तपासणीची मागणी केली होती। कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की ईव्हीएमची तपासणी झाली पाहिजे होती, मी पराभूत होऊ शकत नाही असा त्यांचा विश्वास होता, आणि त्या अनुषंगाने कोर्टाने आज ईव्हीएम मशीनची तपासणीला परवानगी दिलेली आहे। ही ऐतिहासिक घटना आहे आणि 16 ते 17 एप्रिल या रोजी ही तपासणी होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर ह्याच्या आधीही अनेक ईव्हीएम मशीनवरती शंका उपस्थित केली होती, त्याचं पुढे काय होणार आणि त्याचे आता वेगळा निर्णय लागतो का, त्याचं काय वेगळं वळण लागतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।